मुंबईत मध्यरात्री गोंधळ उडाला आहे. मालाडच्या संतोषनगरमध्ये 2 गटांमध्ये दगडफेक झाल्यानंतर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. 5 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून तणाव कायम आहे. मालाडमधील संघर्षानंतर एका भाजपा नेत्याने पोलिसांवर गंभीर आरोप केले. जखमींना रुग्णालयात नेत असताना पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करून परिस्थिती आणखी चिघळण्याचा आरोप त्यांनी केला. LPGच्या संकटामुळे मुंबईत चहा, वडापाव ते डोसा असे सर्व पदार्थ महाग झाले. सिलेंडरच्या तुटवड्यामुळे खाद्यपदार्थांच्या किमती 10 ते 20% वाढल्या आहेत. दहिसर काशीगाव मेट्रो मार्गाच्या उद्घाटनाची तारीख तिसऱ्यांदा बदलण्यात आली. आता हे उद्घाटन 7 एप्रिल रोजी होणार आहे. राजकारण्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे उद्घाटन पुढे ढकलले जात असून त्यामुळे आता जनतेत संताप निर्माण झाला. नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये एका महिलेने शिंदे सेनेच्या नगरसेवकाला चपलेने मारहाण केली. अतिक्रमणाची कारवाई थांबवण्यास नकार दिल्यावरून झालेल्या वादानंतर त्या महिलेने शिंदे गटाचे नगरसेवक राम आशिष यादव यांच्यावर चपलेने हल्ला केला. आमदार टी राजा सिंग यांनी नितेश राणे यांना पाठिंबा देत बेकायदेशीर मदरशांवर कठोर कारवाई झाली पाहिजे असे म्हटले आहे. मानसिक आरोग्याच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार मुलांच्या सोशल मीडिया वापरावर कडक निर्बंध आणण्याच्या तयारीत असून नियम लागू करण्याची तयारी आता सुरू आहे. मुंबईत पाणीटंचाई अधिक तीव्र. तलावातील पाण्याची पातळी 37% पर्यंत घसरलेली आहे. वाढती उष्णता आणि मागणीमुळे पुरवठ्यावर दबाव आला. अजित पवार यांची बारामती जागा बिनविरोध राहणार. काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवार म्हणून घोषित केले. मुंबईतील जुहू चौपाटीजवळ पहाटे भीषण आग लागली. या जाळपोळीच्या घटनेत एक व्यक्ती जखमी झाल्याचे वृत्त आहे. बाबाजानचे काळे सत्य उघड. विश्वास संपादन करून महिलांचे शोषण. नवी मुंबईत ठगबाबा अब्दुल रशीद उर्फ बाबाजान याला अटक. आपल्या महिला आत्मनिर्भर असाव्यात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला आरक्षण विधेयकाचे कौतुक केले. महाविकास आघाडी कोसळण्याच्या मार्गावर. उद्धव गटाने काँग्रेसला स्वार्थी म्हटले आणि उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली. मुंबईतील प्रदूषणावरून राजकारण तीव्र झाले असून भाजपा नगरसेविका साक्षी कनोजिया यांनी रेडी मिक्स कॉन्क्रीट प्लांट हटवण्याची मागणी केली. मुंबईतील एका मोठ्या हल्ल्याचा कट उधळला. दहशतविरोधी पथकाने कुर्ला आणि खडवली येथून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित 2 संशयितांना अटक केली. बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईत AI स्मार्ट CCTV कॅमेरे बसवणार, ज्यामुळे आग, पाणी साचणे आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले सोपे होईल. तसेच आता सुरक्षा आणि निगराणी अधिक मजबूत होईल. 14 दिवसात 6 मृतदेह सापडल्याने वसई विरार नालासोपारा परिसरात भीतीचे वातावरण पसरले. सुरक्षेबाबत आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहराला लागून असलेल्या सातारा गावात अवैध गर्भपात करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश झाला. 2 बहिणी आणि त्यांच्या पतीला रंगेहात पकडण्यात आले असून मुख्य आरोपी नर्स फरार आहे. मुंबईत सोने आणि चांदीच्या दरात बदल. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,36,700 वर पोहोचला तर चांदीचा भाव 2,50,000 प्रति किलो झाला. महाराष्ट्रात सागरी सुरक्षा कडक करण्यात आली आहे. MD प्रणालीद्वारे 32,000 जहाजांवर देखरेख आता ठेवली जाईल.